नमस्कार. स्वाद किचनमध्ये आज आपण आपल्या आवडीची छान झणझणीत मिसळ कशी करायची हे बघणार आहोत. मिसळ हे प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही माझ्या घरातील अशा पद्धतीने केली जाते. येथे साधारण मी 4 ते 5 लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात सांगते आहे. चला तर मग यासाठी मी एक वाटी भिजवलेला सफेद वाटाणा घेतला आहे. त्यात आपण 2 वाट्या पाणी घालून व चिमूटभर हळद घालून शिजवून घेणार आहोत. याला आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि वाटाणा शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. त्यासाठी लागणारे साहित्य 2 कांदे, 1 टोमॅटो, 10-12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, पाव भाग सुकं खोबरं व पाव भाग ओलं खोबरं आणि मूठभर कोथिंबीर. तेल गरम झाले आहे की यात आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घालायचे आहे आणि याला चांगलं तांबूस रंगावर भाजून हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही आता पाहू शकता कांदा आपला चांगला परतून झाला आहे. आपल्याला तो आता काढून घ्यायचा आहे व तव्यात 1 चमचा तेल घालून त्यात सुकं खोबरं व ओलं खोबरं दोन्हीही चांगल्या पद्धतीने तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. खोबरे भाजून झाले की त्यात आपल्याला भाजून घेतलेला कांदा परत घालायचा आहे. दोन्ही परतून झाले की त्यात आपल्याला 1 मिरची, अर्धा इंच आलं व 10-12 लसणीच्या पाकळ्या त्या घालायच्या आहेत. हे मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आहे. याला चांगलं भाजून खरपूस रंग अजून येईपर्यंत चांगलं भाजत राहिलं पाहिजे व त्यात आपल्याला त्यानंतर 1 टोमॅटो घालून हे मिश्रण व टोमॅटो शिजेपर्यंत चांगलं भाजून घेऊन आपल्याला ते थंड करून त्यात कोथिंबीर घालून वाटून घ्यायचे आहे. आता आपण इथे बघू शकता वाटाणा पण चांगला शिजला आहे. त्यात मी 1 वाटी मटकी घालून व यात मी 1 वाटी गरम पाणीसुद्धा घालणार आहे. आपल्याला अजून याला 1 शिट्टी द्यायची आहे. आता एका कढाईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे आहे व वाटलेले वाटण त्यात घालायचे आहे. यात आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची आणि 3 चमचे साठवणीतला कांदा खोबरे कोल्हापुरी मसाला घालायचा आहे. हा मसाला माझा घरचाच आहे. हा माझा साठवणीतला मसाला आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा मसाला कोल्हापुरी मसाला वापरू शकता. मी ह्याच्यात पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ घालून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही आता बघू शकता मसाला आपला चांगला परतून झालेला आहे व याला चांगलं तेलही सुटलेलं आहे. यात आपण आता उकडलेले वाटाणे व मटकी घालून चांगलं एकसंध होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. याला चांगली उकळी येईपर्यंत परतत राहायचे व त्यानंतर त्यात गरम पाणी घालायचे आहे. तुम्ही बघू शकता याला चांगली तर्री आली आहे व याला 7-8 मिनटं चांगली एक दणकून वाफ किंवा उकळी काढून घ्यायची व त्यानंतर गॅस बंद करायचा. तयार झाली आहे आपली घरगुती छान अशी मिसळ. ही सर्व करताना फरसाण, कांदा, लिंबू, पाव याबरोबर खावी. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.